हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार. सो खूप दिवसानंतर आपण भेटतोय. जवळपास पाऊण एक महिना झाला मी व्हिडिओ अपलोड केले नव्हते. ॲक्च्युली माझ्या लहान भावाचं लग्न होतं, त्यामुळे मी गावाकडे गेली होती आणि त्या सगळ्या धावपळीमध्ये मला व्हिडिओ एडिटिंगसाठी अजिबात वेळ मिळाला नाही. पण मी काही व्हिडिओ जे आहेत ते आधीच शूट करून ठेवले होते, त्यामुळे आता जसं जसं मला वेळ मिळेल तसं तसं मी व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहे. तुमचं छोटंसं सपोर्ट आणि प्रेम असंच कायम माझ्यासोबत राहू द्या. तर चला, आज सकाळी उठल्यापासून मी डायरेक्ट किचनमध्ये आले आणि आज संडे असल्यामुळे आमच्याकडे नॉनव्हेज असतं, त्यामुळे ना आधी मसाल्याची प्रिपरेशन जी आहे ती करून घेतली आणि एका साईडला मी इथे राईस जे आहे ते बनवायला ठेवलेलं आहे. सो तुम्ही बघू शकता, नेहमीप्रमाणे इथे मी राईस वॉटर जे आहे ते प्लांट्सला जे आहे ना ते देत असते. कारण उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये जर आपण जास्तीत जास्त राईस वॉटर आपल्या झाडांना देऊ तर ते तितकेच छान त्यांची ग्रोथ होत असते. आणि साईड बाय साईड इथे मी स्वीट पोटॅटो जे आहेत ना ते उकडायला ठेवलेले आहे. ते चिवला खूपच जास्त आवडत असतात. सो त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, मी जे आहे ना कणिक वगैरे सगळं असं मळून ठेवून दिलं. म्हणजे अर्धी जी आहे ना माझी स्वयंपाकाची तयारी जी आहे ती झालेली आहे. त्यानंतर काय झालं होतं ना, मी कालच्याच दिवशी एक मोठी पपई घेऊन आणली होती. सो काल मी म्हणजे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ना ती मी थोडीशी कापून जे आहे ना अर्धा भाग कापून चिवच्या पप्पांना खायला दिला. पण त्यांना ती अजिबात आवडली नाही, कारण इतकी पानसट लागत होती ना. म्हणजे मी एक ऑब्झर्वेशन केला, अर्धी पपई मी फ्रीजच्या बाहेर ठेवली होती आणि अर्धी पपई मी फ्रीजमध्ये ठेवली होती. सो फ्रीजमध्ये ठेवलेले पपईचा ना टेस्ट इतका खराब होता, म्हणजे अगदी थोडी कळवट पानसट आलेली होती. म्हणजे काहीच त्याच्यामध्ये स्वीटनेस नव्हतं, म्हणजे फ्रूटसारखी ती वाटत नव्हती. आणि मला हा छोटासा अनुभव तुमच्यासोबत शेअर करायचा आहे की कधीही फ्रूट्स वगैरे जे आहेत ना ते फ्रीजमध्ये न ठेवता बाहेरच जर आपण ठेवलं ना तर त्याचं टेस्ट आपल्याला म्हणजे जसं त्या फ्रूट्सचं नॅचरली टेस्ट असतो ना तसाच लागतो. आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर तो थोडा जे आहे ना डिफरंट टेस्ट येत असतो. सो एक छोटासा अनुभव होता तुमच्यासोबत शेअर केलेला. ऑलमोस्ट स्वयंपाकाची प्रिपरेशन जी आहे ती मी तयार करून ठेवलेली आहे. त्यानंतर वॉश बेसिनकडे आली तर मला ना इतका जास्त म्हणजे खूप जास्त असं वैताग येत होता. बघूनच तुम्ही मिरर बघू शकता, वॉश बेसिन बघू शकता, इतका जास्त खराब झालेला आहे ना. म्हणजे काय होत आहे ना, भावाच्या लग्नामुळे ना सतत मला बाहेर शॉपिंगला जाणं येणं सुरू आहे, खूप धावपळ सुरू आहे. त्यामुळे घरकामाकडे थोडंसं दुर्लक्ष होत आहे. म्हणून म्हटलं चला आज सगळं असं नीट छान क्लीन करून घ्यावं. आणि मी आज कुठलंच म्हणजे हार्ड केमिकल वगैरे यूज करणार नाही. फक्त विम लिक्विड जेल आहे आणि एक ताराची अशी घासणी घेतलेली आहे. खरंच सांगते, याने इतकी छान क्लिनिंग होते ना की वॉश बेसिन अगदी चमकून जात असतो. सो तुम्ही इथे बघू शकता, सगळे बाजूला ना मी डायरेक्ट विम लिक्विड जेल जे आहे ते टाकून घेतलेलं आहे, अगदी टॅपवर सुद्धा. आणि घसणीने घसून काढती आहे, कारण खूपच जास्त म्हणजे खराब झालेला आहे. म्हणजे इतके येल्लो डाग झालेले आहे, चिकटपणा झालेला आहे बेसिंगला. आणि खरं सांगू तर खूप दिवसापासून माझं असं होतं तर की हे एरिया जो आहे तो क्लीन करायचं राहून जात होतं. सतत बाहेर जाणं येणं आणि घरातलं एखादा काम जर राहिलं तर मग ते बघूनच आपल्याला खूप चिडचिड होते. सो स्वयंपाकाची प्रिपरेशन मी करून जे आहे ना मी ते मला ना अजिबात बघवतच नव्हतं. म्हटलं चला व्हिडिओसाठी सुद्धा शूटिंगला मला काहीतरी म्हणजे असं पाहिजेच होतं, म्हणून मी आज वॉश बेसिन क्लिनिंगला जे आहे ते इथे लागलेली आहे. सो मी अगदी घसणीने घसून काढली आणि या काय केलं ना, शेवटी मला हे पूर्ण बेसिंग धुवूनच काढावं लागलं. म्हणून मी इथे अगदी पाण्याने धुवून घेतलेली आहे, कारण चौफेर सगळ्या बाजूने बेसिंग खराब झालेला होता. आणि त्यासोबतच मिररसुद्धा असा खूप जास्त खराब झालेला आहे. कारण काय आहे ना, आमच्याकडे बोरचं पाणी आहे आणि त्यामुळे ना खूपच जास्त हार्ड म्हणजे वॉटर असतं आणि त्याच्यामुळे खूप पांढरे असे डाग वगैरे होत असतात. मी नेहमी म्हणजे अशी क्लिनिंग करत असते, त्यामुळे खूप जास्त वाईट डाग तर नाही आहे, पण बऱ्यापैकी खूप जास्त क्लिनिंग म्हणजे करायची गरज पडली होती मला आज. म्हणून मी ते पाण्याने वॉश करून घेतलेली आहे. त्यासोबतच मला तुम्हाला एक गोष्ट सांगायचं आहे. त्याआधी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सो समोर छान छान व्हिडिओ येणार आहेत. मी माझ्या भावाच्या लग्नाचे व्हिडिओ जे आहेत ते शूट करून ठेवलेले आहेत, जे मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे.
आय डोंट नो मी किती काय काय शूट केलं आहे ते मलाही नाही माहिती आहे, पण जेवढं जे लग्नाला जाण्याआधीची जे काही मी शूटिंग केली होती ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवते आहे. सो तुम्ही आत्ता बेसिंगचं म्हणजे लुक बघू शकता, इतका छान वॉश झालेला आहे, इतका चकचक दिसत आहे ना की म्हणजे खूपच जास्त. आता जसं सेम मी बेसिंग क्लीन केलं ना तसंच मी मिररसुद्धा सेम क्लीन करणार आहे. याच्यावरही मी डायरेक्ट विम लिक्विड जेल टाकला आणि त्यानंतर ताराच्याच घासणीने मी घासून काढली, कारण यावर ना खूपच असे वाईट वाईट तुम्ही बघू शकता इतके जास्त डागं लागले होते ना, अगदी माझा चेहरासुद्धा दिसत नव्हता. सो मी अशा ताराच्याच घासणीने मी घासून काढलेली आहे. आय नो मला माहिती आहे कधी कधी ताराच्या घासणीने मिररला वगैरे जे आहे ना स्क्रॅचेस सुद्धा येतात, पण अजूनपर्यंत तरी म्हणजे मिररला क्रॅचेस वगैरे आलेले नाही, कारण मी नेहमीप्रमाणे मी ताराच्याच घासणीने जे आहे ते घासून काढत असते. सो अशा पद्धतीने हे मी पूर्ण असं चौफेर बाजूने जे आहे ना विम लिक्विड जेल पसरवून घेतला आणि पूर्णपणे असं चकचक करून घेते आहे. सो मिरर मी एका सॉफ्ट किचन टॉवेल्स असतो ना त्याच्याने, किंवा छोट्या मुलांचे नॅपकिनसुद्धा असतात ते खूप असे सॉफ्ट असतात, तो सुद्धा आपण कापड म्हणून यूज करू शकतो. सो मी तसंच करते. तर तुम्ही आता मिरर बघू शकता, अगदी छान असं क्लीन झालेलं आहे. आणि आत्ता कुठे जाऊन माझा वॉशिंग एरिया जो आहे ना तो इतका छान चकचक दिसते आहे ना की माझ्या मनालासुद्धा अगदी म्हणजे प्रसन्न वाटत आहे. कारण घरामध्ये जर कुठली वस्तू खूप जास्त डस्ट असलं किंवा खराब दिसली तर मग त्यानुसार आपला मूडही चेंज होतो, आणि वॉश बेसिंगचं काम सकाळी उठल्याबरोबर ब्रश वगैरे करायला लागतंच, त्यामुळे ना मला इतकी चिडचिड होत होती ते सगळं पाहून. सो ते सगळं त्याच्यानंतर टॉयलेट बाथरूमसुद्धा मी वॉश केले. आता सगळं वॉश केल्यानंतर म्हटलं चला मस्तपैकी अंघोळ करून घेते, मला हेअर वॉशसुद्धा करायचे होते. आणि झालं असं की सगळं क्लिनिंग करताना ना मला घरून फोन आला माझ्या मम्मीचा. ॲक्च्युली माझ्या मम्मीची तब्येत जी आहे ती खूप जास्त खराब झालेली आहे, आणि मी जाणार म्हणजे 15 दिवसाआधीच माझ्या भावाच्या लग्नासाठी जाणार होती. सो आता ते 15 दिवस सोडून मला आजच म्हणजे आज किंवा उद्यामध्येच निघायचं आहे. आणि एकदम लास्ट मोमेंटवर आमचं प्लॅन झालं की उद्या आपल्याला गावायला जायला निघायचं आहे, नाहीतर मी भरपूर गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार होती, बॅग पॅकिंगचे व्हिडिओ वगैरे करणार होती, पण माझं शेड्यूल पूर्णपणे कॅन्सल झाला. आणि गोष्टी नेहमीप्रमाणे गोष्टी ठरवल्याप्रमाणे काहीच होत नाही, आणि माझ्यासोबत नेहमीच तसंच होते. जे काही मी ठरवते ना ते ठरवल्याप्रमाणे एकही गोष्ट घडत नाही. सो हे सांगताना मला खूपच वाईट वाटते आहे. बऱ्याच दिवस माझे व्हिडिओसुद्धा नाही येतील, आणि खरं सांगू तर म्हणजे डोक्यात तेच विचार सुरू होतं की आता मम्मीची तब्येत बघू की माझे व्हिडिओ बघू, घरातले कामं बघू. आणि म्हटलं चला, अंघोळ झाली होती, फ्रेश असं वातावरणही होतं. झाडांना आता मला एखादी महिना जे आहे ते सोडून जायचं आहे हे विचारच मला इतकं म्हणजे दुखावत होतं ना की इतक्या छान प्लांट्सला सोडून जाणे म्हणजे खूप जास्त मोठं मन करावं लागते. कारण मला एवढी आयडिया येत होती की मी आता 1 महिना जर हे झाडं असेच ठेवून जाईन तर याच्यातले 2-4 झाडंसुद्धा माझे खराब होणारच आहेत. कारण काय आहे ना, एक दादा येते जे नेहमी पाणी देऊन जातील, पण कितीही नाही म्हटलं तरी आपण जे गार्डनिंग करतो, आपण स्वतःच्या झाडाला एकदम आपल्या लेकराप्रमाणे सांभाळत असतो, आणि तीच जिम्मेदारी जर आपण दुसऱ्याला दिलं तर आपल्या मनात थोडंसं भीती असते की काय होईल झाडांचं काय नाही. आणि माझ्या डोक्यात तेच विचार चालू होते की मी आल्यानंतर माझे सगळे झाडं असेच राहणार की नाही. सो चला, आता शेवटी आता मला मम्मीकडे जायचंच आहे, कारण एकदम 15 दिवसानंतर माझ्या भावाचं लग्न आहे, आणि त्यासोबतच मम्मीची तब्येत खराब झाली म्हटल्यावर मग घरी कामं वगैरे करायला खूप त्रास होत आहे तिला. म्हणून मला ना एकदम म्हणजे मी फायनल डिसिजन केलं की चला आपण आजच चालले जाऊया. पण आज शक्य काही झालंच नाही, कारण आज बऱ्यापैकी घरातली सुद्धा कामे केली होती मी. माझा स्वयंपाक अजून बाकी होता, त्यातल्या त्यात मला थोडंसं पार्लरमध्ये जायचं होतं, आणि सोबतच मला 2-4 वस्तू होत्या ज्या म्हणजे शॉपिंग करायचे होते. सो माझ्याकडे ना आज अजिबातच वेळ नाही आहे. खरं सांगू तर असं वाटत होतं की व्हिडिओ शूट करू की नाही, आणि या नादामध्ये तुम्ही माझं बोट बघू शकता, इतक्या जोराचा कट लागला त्याला, आणि कधी लागलं काय लागलं मला काहीच समजलंच नाही. आणि तो अंघोळ केल्यानंतर इतका जळजळ होत होता. सो मी चिवला बोलवली, आणि चिवची इथे छोटीशी हेल्प जी आहे ती घेतलेली आहे. सो मी इथे कणिक वगैरे मळून ठेवलीच होती. म्हटलं चला आता पटापट चपात्या बनवून घेते, साईड बाय साईड भाजीची फोडणीसुद्धा देऊन देते.
सो त्यानंतर इथे मी चिवच्या मदतीने जे आहे ना चपात्या वगैरे बनवून घेते आहे, त्यासोबतच भाजीची पोळणीसुद्धा. कारण काय होत आहे ना, म्हणजे माझ्या डोक्यात असे एक एक विचार सुरू आहे की मला हे पॅक करायचं आहे, ते पॅक करायचं आहे. आणि एक गोष्ट मी नेहमी म्हणजे करते, जेव्हा कधी माझा शेड्यूल ठरतो किंवा कुठला व्हिडिओ किंवा कुठे जायचं असलं की मी 8 ते 10 दिवसापूर्वीच जे आहे ना पूर्ण प्लॅनिंग जी आहे ती होत असते. म्हणून मी सगळे जे आहे ना, मला ज्या काही वस्तू गावाकडे न्यायच्या आहे, 1 महिन्यासाठी जायचं आहे, त्यामुळे ना भरपूर गोष्टी मला लागणार आहेत. म्हणून मी सगळ्या ज्या आहे ते लिस्ट करून ऑलरेडी ठेवलेले आहेत. म्हणून मला पॅकिंगला फारसं तेवढं वेळ लागलेला नाही. सो मी ते तुम्ही बघू शकता. म्हणजे हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. मी अगदी सकाळी उठून जे आहे डायरेक्ट पॅकिंगला सुरुवात केलेली आहे, कारण मला 12 वाजता इथून निघायचंच आहे. आणि 12 वाजता निघायचं म्हटलं की स्वयंपाक होता. सो स्वयंपाकामध्ये मी फक्त खिचडी बनवणार आहे. आधी म्हटलं जे काही महत्त्वाचे म्हणजे जे आम्ही प्रोग्राममध्ये घालणार आहोत ते सगळे मी इथे पॅकिंग करायला बसलेली आहे. सो मी आता पॅकिंगचा व्हिडिओ वगैरे तुमच्यासोबत काही शेअर करू शकत नाही, कारण टोटली माझे 10 ते 12 बॅग्स जे आहेत ते पॅक करायचे होते. त्यासोबतच माझे मम्मी पप्पा आणि माझ्या भावांचे सगळ्यांचे कपडे जे आहेत ते माझ्याकडेच ठेवलेले होते, कारण सगळी शॉपिंग जी आहे ते नागपूरवरून झाली होती आणि तेवढा लांब त्यांना न्यायला काही शक्य जमलं नाही. म्हणून मी अशा प्रकारे सगळ्यांचे नाव म्हणजे लिहून जे आहे ना पॅकिंग केलेली आहे. सो आत्ता आज माझ्या घरातनं खूप जास्त पसारा आहे. आता मला नाही वाटत की मी हे सगळा पसारा जे आहे ते आवरून गावाला म्हणजे जाणार. मला आता सगळं तसंच्या तसंच सोडून जावं लागेल. पण एक गोष्ट अशी आहे की चिऊचे पप्पा घरी असतात, त्यामुळे ना मला थोडीशी क्लिनिंग करून म्हणजे जावंच लागेल, कारण आपल्या घरात कोणी असले की त्यांनासुद्धा कम्फर्टेबल वाटलं पाहिजे. हे सुद्धा आपल्याला म्हणजे थोडंसं मनात म्हणजे आपल्याला थोडंसं लक्षात ठेवावं लागते. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मी रेडी झालेली आहे. सोबतच वेदांत वगैरे रेडी होऊन आम्ही डायरेक्ट निघालेलो आहो गावाकडे जाण्यासाठी. सो आत्ता मला माहिती नाही तिथे गेल्यावर मी काय काय शूट करते, कसं काय काय आय डोंट नो. मी आत्ता तुम्हाला काहीच सांगू शकत नाही, कारण मी शूटिंग तर भरपूर केलेली आहे, पण मी अजूनपर्यंत माझा मोबाईल काही चेक केलेला नाही. जशी मी गावाकडून आली तसंच मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. सो मी जिथे जाणार आहे ना ऑलरेडी मी तुमच्यासोबत ते शेअर केलेलंच आहे माझ्या माहेर व्लॉगमध्ये. तुम्ही बघितलं नसेल तर तेही बघा. माझ्या भावाची सगाईचा व्लॉगसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. सो जाताना म्हणजे आम्हाला इतकी जास्त भूक लागली होती. सकाळी सकाळी आम्ही अगदी फक्त म्हणजे खिचडी खाऊन निघालेलो होतो. सो अर्ध्यामध्ये थांबून जे आहे ना आम्ही ते रसमलाई, आईस्क्रीम आणि जिलेबी वगैरे जे आहे ते ट्राय केली आणि त्याने म्हणजे थोडंसं पोट भरलं होतं, कारण प्रवासामध्ये ना असं थोडंसं खातपीत गेलं तरी म्हणजे प्रवास छान असतो. कारण काय आहे ना, माझ्या मम्मीकडे जायला 5 ते 6 तासाचं रन आहे जो आम्हाला पार करायचा आहे आणि तेवढा वेळ मुलंही त्रासून जात असतात आणि मुलांनाही मग असं काही चटरपटर पाहिजे असते. सो ही जिलेबी तुम्ही बहुतेक खाल्ली असेल. मी फर्स्ट टाईम ट्राय केली. मला इतकी जास्त आवडली ना की खूपच जास्त. आपण नेहमी साधी जिलेबी तर खातच असतो. म्हटलं चला आज काहीतरी स्पेशल ट्राय करूया, म्हणून आम्ही रसमलाई, जिलेबी वगैरे मस्त पोटभर इथे खाऊन घेतलेलं होतं. म्हटलं चला थोडंसं शूट करते, कारण काय आहे ना म्हणजे मला असं होत होतं की म्हणजे डोक्यातनं मी खूप कन्फ्युजनमध्ये होते की मी एकदम लास्ट मोमेंटवर गावाला जाण्याचा प्लॅन केला. बरेच म्हणजे गॅप पडेल माझ्या चॅनलवर, व्हिडिओ कसे अपलोड करतील, काय एडिटिंग होईल काहीच नव्हतं समजत, कारण मला माहिती होतं हे की गावाकडे गेल्यानंतर मला या सगळ्या गोष्टीसाठी अजिबात टाईम मिळणार नाही आहे. म्हणून ना मी जाता जाता जेवढं काही छोटे छोटे क्लिप्स जे आहेत ते घेण्याचा प्रयत्न इथे करते आहे. आता तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला, मला खूप छान वाटला. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सांगितल्याप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूयात आपण अशाच मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. सो बाय फ्रेंड्स, हॅव अ गुड डे.